मैं आगे से कैमरे की शूट कर रहा हूँ अभी। और अब है डे 3 ब्लॉग का। आज के दिन की सुबह हो चुकी है। चलो नीचे चलते हैं। कैसे आप सभी लोग? मैं आ चुका हूँ एक बार फिर से। चलो नीचे क्या चल रहा है दिखा देता हूँ। जल्दी से हमको बुलाया है। देवघरात आलो होतो। देवपूजा करायची राहिली। देवपूजा करून टाकू आपण 5-10 मिनिटात। हे बाहेर मंडळी बसलेली आहे आमची। इकडं काय करू राहिले काकी? इकडं भाकरी बनवायचं चालू आहे। फोन केलाय तू तू आधी जाय. मला देवपूजा करायची पहिले। आणि त्यांचा कवाचा फोन आलाय ती मिलते हैं देवपूजा करने के बाद। कुठे गेला तामन? कुठं गडवा उडे बोलायचं ना गडवा देवाचा याला पाणी घाल तुळशीला पाणी घाल ना. घ्या बोलायचं त्यालाच बोला. देवाला पाणी भरून घेऊ। अंघोळ घालायला, खोळ घालायला। हा हा बर बर कर बर बोलते आजा सांगितलं मग काय त्याचा टम्मन पाय माराचा बंद कर. काय म्हणत होती? काय नाही. देवपूजा इज कम्प्लीटेड। देवपूजा कम्प्लीट झाली। तर चहा घेऊन पाळू राहिला माझा भाऊ। माझ्या तोंडा पुढं ठेवलेला मला घेऊन गेला तो। चला आपण हे पाणी फेकून देऊ। हे पाणी तुळशीला घालू। सुबह का चाय का टाइम है ये वाला। तर मी चाललेलो आहे। तर पाणी भरून आणायचं आहे पहिले। तर भाऊ बसलेला आहे ट्रॅक्टर चालवायला। झटका लागणार आहे इथं खट्टकन नाही मारला हो. गाडी हम कट मारते हुए भाऊ कशा कशा गाड्या राहते। आता उलट आहे। तो पाणी भरायला आलो होतो सकाळी सकाळी।
त्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे. या ठिकाणी ड्रायव्हर बदललेला आहे, म्हणजे स्वतः मी चालवायला आलेलो आहे असं मला वाटत आहे. वाकान वस्ती परत कालच्या ठिकाणी आपण आलेलो आहे. ट्रॅक्टर पुढे घ्यायचं आहे. चला आता आपलं काम ओळखलेलं आहे इथलं. आपल्या ट्रॅक्टरच्या फाळक्याला अशी सिस्टीम आहे का? जे कोणी शेतकरी पाहत असतील कमेंट करून तर सांगा. ट्रॅक्टर कालच्या जागेवर लावून देऊ. जी टोळी होती ती उतरलेली आता. गिअरमध्ये ट्रॅक्टर उभा करून देऊ आणि ब्रेक काढून घेऊ, म्हणजे जेणेकरून ट्रॅक्टर पुढं नाही मागं नाही पुढंच का. आणि हे आलाय तो रोप लावायला, पक्षी मारवायला. याच्या हातात काय गावतं का? काय वाटतं तुम्हाला? पक्ष्यांची हत्या करू राहिला. असं काही नाही गाईस, त्याला काहीच येत नाही. तो फक्त गेलेला आहे म्हणून गेलेला आहे. विहिरीत पाणी फुल विहीर भरलेली आज. मोटर तिकडे, खोको तिकडे. सगळे लोक, सगळी पब्लिक आलेली आहे, म्हणजे जेवढे कालचे होते तेवढे आलेले आहे. पाणी तिकडे ठेवलेलं आहे. ओके, जाळ्या किती रिकाम्या आहे, किती भरले पाहू. सगळ्या रिकाम्या झाल्या मला असं वाटतंय का मग. हा, ही अर्धी भरले.
जाळीत पलटी मारू. ही जाळी खांद्यावर घेऊ अशी. खांद्यावर तर नाही घेतली. चला तिथं पण थोडासा उरलेलं आहे रोप. खावडी घालून काम करतोय मी. जरा तिकडून असा काढा व्हिडिओ चालू आहे ना. उभा काढू का उभा? नाही नाही उभा नका काढू. ते यूट्यूब अपलोड आहे तर राहतं ना त्याच्यामुळं. एक उभा आलाय मग थोडासा. कट करून घेतो. बाया आलेल्या आहे या ठिकाणी. थोडीशी लाज वाटेल. आता डायरेक्ट पाणी इकडे येणार इथून यांना सगळ्यांना. या ठिकाणी आलेले आहे मम्मी आणि काकी आणि काका आलेले आहे इथं रोप उपटायला. काका तिकडे बसलेले आहे आणि मी ट्रॅक्टर घेऊन आलेलो आहे यांना सगळ्यांना घेऊन. का बरं काय झालं बोला. हा मग सगळं येतं. तुम्ही व्हिडिओ पाहते नाही. 12 वाजता लाईट येणार आहे तर बारे चालू द्यायचे काम. रात्रीचे 3 वाजेपर्यंत होतो गाईज यहाँ पर. वडील पप्पा बारे देऊ राहिले. आता सगळे बारे परत द्यायचे कारण की लाईट येणार आहे. तिकडल्या बाजूला पाणी नव्हतं जाईल मग तिकडं पाणी भरायचं आहे. आता आता लाईट येणार आहे तर आलेलो आहे इकडं मी खोक्यावर. 12 वाजता लाईट पाहू आता किती फेज आहे. आता सध्याला 3 फेज येणार आहे. याला नाही आहे याला आहे. 2 यांना लाईट नाही. सिंगल फेज चालू आहे बघू शकतात. आपण वरतून पण लावून दाखवू शकतो. एकाच्याला लाईट आहे तर इथलं कनेक्शन लाईन लाईट फॉल्ट तर माहितीच असं आपल्याला सगळ्यांना. तर लाईट आल्यानंतर मी मोटर चालू करून दाखवतो. म्हणजे आप चालू होईल मोटर. लाईट आधी परत गेली. जेवण करायचं जेवण. मी एकट्यानेच खाल्लं जसं. मी ते रात्री बोललो होतो जेवायच्या टायमाला. शिवरात्रीला लागत बाई. सोमवारला चालतं ना मग.
चला जेवण करू. आज काय काय आणलंय? लोणचं, मिरची, चपात्या, भाकर, वांग्याची भाजी आहे. ती कोण करते? नाही ना, ते बटन दाबलं डायरेक्ट मोटर बंद. वांग्याची भाजी खातोय. ॲटोवर मोटर चालू आहे ना आता. पहिल्यांदा चालू झाली आणि दुसऱ्यांदा बंद झाली, असं कसं काय? काय माहिती आता. घेऊ जेवण करून. चला जेवायला. जेवायचं ना, मी जेवण करतो, मला भूक लागली. बर चला जेवण करतो काहीच, थोड्या वेळाने पाहू आता. या ठिकाणी मी रोप राहिलोय आता. सुट्टी झालेली आहे मधली. जेवायला गेलेले आहे तिकडे सगळे. इकडे आमच्या चालू आहे रोप उपटायचा. रोप राहिलं नाही त्याच्यामुळे आता बसायची वारी आली इथं रोप उपटायसाठी. ज्यादा झटकून पण त्याची माती काढावी लागते आणि त्याचा गावामधून खोडायला नको अशा पद्धतीने त्याला झटकावं लागतं. तर त्यांचं जेवण असतं, माझं डाळीभर रोप उपटून होईल. औरंगाबाद इकडं जायचं. गोती चिंचाचं झाड. वाव, आहे का तुम्हाला अशा? वाव, अप्रतिम. खूप चिंचा आहे याला, पण पिकल्या नाही वाटतं अजून. झाडावर न जाण्यामुळं जाळी लावेल इथं. आम्हाला 2 मिनिटं वरती चढतो मग परत व्हिडिओ सुरू करतो. इथली ही जाळी आपण काढून टाकलेली आहे आणि वरती जाऊया. गाइस देख सकते हो मैं ऊपर आ चुका हूँ. यहाँ पर पूरा घंजाट जंगल जैसा है. वाजू तर राहिलाय. टेस्ट करून आता वरती आलेलो आहे. नाही यार, पिकेल तर वाटत नाही मला. पिकल्या नाही वाटतं अजून. दारसेल नाही आहे.
झाल्या लागल्या गोडे गोडे देखो बहुत स्वादिष्ट है वो भाई साहब असली इसका मज़ा ही है वावराला खेटूनच आहे झाड तुटलं पाहिजे का खूप अशा गोड गोड डार्सेल चीज या पिकल चीज खुल जा सिम सिम भाई देखो रेड रेड हो चुकी है इसका मतलब कब हो गया है मतलब इसका अभी ये खाने वाले हम वो भाई साहब मतलब क्या ही बोलूं इतना स्वादिष्ट है ऐसा एक्सपीरियंस ट्राई किया है गाइस आपने तुमने मतलब मतलब मेहनत करो और खाओ तोड़ो ये फल है और ये किधर भी नहीं बस गांव की खेती में होता है चलो बहुत हो गया बहुत हो गया इसका मैं निकलता हूँ अभी मुझको भी खेत में काम है मेरे ऊपर चिल्लाएंगे फिर से चलो नीचे चलता हूँ मैं अभी देखो कितना ऊपर आ चुका हूँ मैं मतलब ऊपर और भी है पूरा पेड़ भरा हुआ है फिलहाल हम तो जितना हमको चाहिए उतना ही लेना चाहिए और ऊपर से व्यू दिखा देता मैं उधर का पर नहीं दिखा सकता चलो नीचे नीचे जाके फिर दिखाएंगे पूरा पेड़ आपको एक्सपीरियंस लाइफ एक्सपीरियंस है चलो नीचे तो जा रहे हैं एक शीशे में रखा हूँ मोबाइल आ गए हम नीचे और फिर से ये जाली जैसी थी उसके मतलब मालक की थी उसको लगा दी है चलो हम जा रहे हैं इमली खाते हुए पानी चल रहा है यहाँ पर तो ट्रैक्टर चालू कर रहे
लग गया हमारा ट्रैक्टर घर पे आके। ये हो गया चालू करके सब कुछ। तो फाइनली हम घर आ चुके हैं गाइस। आज का ब्लॉग कैसा लगा कमेंट करके ज़रूर बताना। कुछ ऊपर नीचे हुआ है, मतलब एक्सपीरियंस नहीं है, इसके कारण हो सकता है, तो ज़रूर बताना कमेंट करके आज का ब्लॉग कैसा लगा आपको। और ऐसे ही और वीडियो आते रहेंगे डेली के ब्लॉग के। चलो तो आज के लिए इतना ही। अभी रात का तो नहीं दिखाऊंगा मैं सीन, मतलब कुछ कुछ लोग दिखाते हैं मतलब खाने में क्या बनता है ये वो सब कुछ, पर हम मैं यहाँ पर ही बंद कर रहा हूँ ब्लॉग को। तो मिलते हैं कल वाले ब्लॉग में, तब तक के लिए टाटा बाय बाय।